नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज एक विषय घेतला आहे. फॉर एक्झाम्पल, आपण दररोजच्या जीवनामध्ये बाहेर ट्रॅव्हल करत असतो. अ, कोणी दुचाकीने करतं, कोणी चारचाकीने करतं, कोणी सायकलनेही करतं. पण मित्रांनो, जे आपल्या विभागामध्ये, आपल्या शहरांमध्ये जे काही रस्त्याचे कामं चालतात मित्रांनो, फॉर एक्झाम्पल कोणता तरी रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणासाठी घेतात किंवा एखाद्या रस्त्याचे नूतनीकरणाचं काम घेतात. मित्रांनो, यामुळे होणारी जी गैरसोय आहे नागरिकांची, तिकडे लागणारा ट्रॅफिक जॅम आहे, त्याच्यामुळे होणाऱ्या काही ॲक्सिडेंट्स आहेत, इंधनाचा अपव्यय आहे मित्रांनो. ही जी कामं असतात मित्रांनो, काही एक टाईम बिंगमध्ये झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखादं नूतनीकरणाचं काम ते रात्रंदिवस चालू करून ते अराउंड 10 ते 15 दिवसांमध्ये ते कामं कंप्लीट केली पाहिजे आणि म्हणजे युद्ध पातळीवरती काम करून ते कामं काढली पाहिजेत मित्रांनो. पण मित्रांनो, तसं होताना कधी दिसत नाही. जेव्हा आपण बाहेर जातो, तर ज्या नूतनीकरणाची कामं मित्रांनो 2-2, 3-3, 4-4 महिने चालूच असतात आणि त्याच्यामुळे होणारी नागरिकांची गैरसोय, अ, होणारा मनस्ताप, ट्रॅफिकमध्ये त्यांना थांबावं लागतं, उन्हाचं थांबावं लागतं, देन पोल्युशन्स, फ्यूलचं वेस्टेज जाणं, काही होणारे दुर्घटना. मित्रांनो, तर या गोष्टींचं जे महानगरपालिका आहेत, ज्या विभागाचे जे ते प्रशासन आहे, मित्रांनो, त्यांनी गंभीरतेने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण या सर्व जे नूतनीकरणाची कामं असतात, त्याच्यामुळे समाजामध्ये जे लोकं, जे नागरिक आहेत, त्यांना फार त्रास होतो. तर मित्रांनो, माझी सर्व जे प्रशासन आहे, त्यांना विनंती आहे, की तुम्ही कोणतेही नूतनीकरणाची कामं काढतात, रोडची म्हणा किंवा गटरांची, त्याच्यामुळे जो नागरिकांना नाहक त्रास होतो ना मित्रांनो, तर त्याच्यावरती निश्चितपणे तुम्ही विचार करा आणि त्या कामाचा एक टायमिंग पिरियड पाहिजे आणि त्या पिरियडमध्ये ती कामं झालीच पाहिजे मित्रांनो. आणि जी नागरिकांना त्याच्यामुळे होणारी गैरसोय असते, ती लवकरात लवकर दूर केली पाहिजे मित्रांनो. याच्यावरती मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे मला कळवा. असेच आपण नवीन-नवीन व्हिडिओ बनवत असतो. समाजाच्या जो आपला समाज आहे, जे आपले नागरिक आहेत, त्यांच्या सर्व प्रॉब्लेम्समध्ये आपण इन्व्हॉल्व होत असतो आणि त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मित्रांनो माझा नेहमी मी त्याच्यासाठी काम करतो आणि काम करत राहणार आहे मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.